त्यांना सणासुदीच्या कालावधीमध्ये तो हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी देण्यात यावा. नमस्कार. लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरच्या हप्त्यामधील ही सर्वात मोठी अपडेट आहे. ती अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण एक अत्यंत महत्त्वाच्या अपडेट बद्दल या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. ती म्हणजे महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी असलेली ही ताजी बातमी होय. सरकारकडून सुरू असलेल्या लाडकी बहीण योजना ही राज्यातील लाखो महिलांसाठी आशेचा किरण ठरली होती. पण आता या योजनेत मोठा अडथळा निर्माण झालेला आहे आणि तो अडथळा म्हणजे आहे ई-केवायसी प्रक्रिया बंद होण्याचा. काल 8 ऑक्टोबरला जी-आर प्रसारित झालेला आहे आणि महिलांना, लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे त्या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु परंतु खूप साऱ्या महिला अशा आहेत ज्यांना लाडक्या बहीण योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे किंवा त्यांना अद्यापपर्यंत हप्ता हा प्राप्त झालेला नाही आहे. तर त्यांच्यासाठी ही मोठी अपडेट आहे. अनेक महिलांना गेल्या काही दिवसांपासून योजनेच्या पोर्टलवर जाऊन ई-केवायसी करण्याचा प्रयत्न केला, पण वेबसाईट चालत नाहीये, ओ-टी-पी येत नाहीये, खूप सारे टेक्निकल इश्यू येत आहेत. खूप महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे. तर त्याचं सोल्युशन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. काहींच्या मोबाईलवर एरर, टेक्निकल डिफिकल्टीज असा मेसेज येत आहेत. मला खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत. त्या कमेंट्स मधून मी सर्व कलेक्ट केलंय. सरकारी पोर्टलच काही काळासाठी बंद करण्यात आलेलं होतं आणि यामागे कारण दिलं जातंय तांत्रिक अडचणी. या बंदीमुळे ज्या महिलांना अजून ई-केवायसी पूर्ण केली नाही, त्यांना या महिन्याचा म्हणजेच दिवाळीचा हप्ता मिळणार नाही, अशी शक्यता त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. परंतु आता या परिस्थितीतून तोडगा करण्यासाठी लाखो महिला चिंतेत आहे. काही जणी म्हणत आहेत, की आम्ही सगळं केलं, ओ-टी-पी सुद्धा आलं, पण सबमिट होत नाहीये. तुम्हाला पण असे काही प्रॉब्लेम आहेत का? मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर काहींचं म्हणणं आहे, आमचं नाव लिस्टमध्ये आहे, पण आमचा हप्ता थांबला आहे. त्यासाठी काय सोल्युशन आहे त्यावर आपण बोलूयात. अनेक जणांनी सोशल मीडियावर विशेषतः फेसबुक आणि एक्स म्हणजेच ट्विटरवर हॅशटॅग करून सरकारकडे मदत मागितलेली आहे. हॅशटॅग लाडकी बहीण योजना. या सर्व गोंधळानंतर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, हा पोर्टल काही वेळासाठी बंद करण्यात आला आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे ई केवायसी प्रक्रिया थांबवण्यात आली होती, असं अदिती तटकरे बालविकास मंत्री ज्या आहेत, महिला आणि बालविकास मंत्री, त्यांनी त्या ठिकाणी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. फक्त तांत्रिक कारणामुळे कोणत्याही महिलेचा लाभ नाकारला जाणार नाही, याचं स्पष्ट त्यांनी त्या ठिकाणी निरासन केलेलं आहे. सर्व महिलांना त्यांचा हप्ता हा मिळणार आहे. फक्त थोडा संयम ठेवा, असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. इतर तर या अडचणी नेमक्या कोणत्या आहेत? ई केवायसी प्रक्रियेत अनेक तांत्रिक त्रुटी समोर आलेल्या आहेत. काहींच्या आधार कार्डवरील मोबाईल क्रमांक बंद आहेत, काहींना ओटीपीच जात नाहीये, काहींचा आधार आणि बँक जुळत नाहीये, काही मृतपती वडिलांच्या आधार तपासणीमुळे अडथळा येत आहे. या सगळ्या कारणांमुळे अनेक महिलांची प्रक्रिया पेंडिंग स्थितीत त्या ठिकाणी दाखवत आहे. परंतु या सर्व गोंधळात सरकारकडून काही सूचना देण्यात आलेल्या आहे. महिलांनी घाबरायचं नाही, तर पुढील पद्धतीने ई-केवायसी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ई-केवायसी करणं या ठिकाणी बंधनकारक आहे, कारण जोपर्यंत तुमचा आधार बँकेला लिंक होत नाही, तोपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे येणार नाहीत. आधार कार्डवरील मोबाईल क्रमांक सक्रिय आहे का तो तपासा. शक्य असल्यास सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा पोर्टल वापरा. त्यावेळी ट्रॅफिक कमी असतं. ट्रॅफिक म्हणजे काय? जसं गाड्यांचं ट्रॅफिक असतं ते ट्रॅफिक नाही, तर हे ट्रॅफिक म्हणजे काय? इंटरनेटवरचं ट्रॅफिक हे कमी असतं. म्हणजे त्या वेबसाईटला देणारे जे भेट देणारे व्यक्ती ते कमी असतात. म्हणून शक्यतो एक तर तुम्ही सकाळी 6 किंवा 7 ला ट्राय करा. जसंही तुमची ई-केवायसी होईल तुमच्या बँकेमध्ये, तो हप्ता जो आहे ₹1500 प्लस 1500 असे ₹3000 तुमच्या अकाउंटला जमा होतील. तुमचा ब्राउझर अपडेट करा. जुनं डेटा कॅशे डिलीट करा. जर वेबसाईटवरून होत नसेल तर आपले सेवा केंद्र असेल किंवा सीएससी केंद्र असेल, तिथे जाऊन करा. ज्या महिलांना योजनेअंतर्गत पात्रता पूर्ण केली आहे त्यांना नक्की हप्ता मिळेल आणि कुणालाही फक्त तांत्रिक त्रुटीमुळं वंचित ठेवलं जाणार नाही. त्यामुळं कोणीही काळजी करू नका. तुमचा हप्ता हा तुम्हाला भेटेल. म्हणजे ज्यांची ई-केवायसी सध्या थांबली आहे, त्यांचा डेटा सुरक्षित आहे. फक्त प्रक्रिया तात्पुरती स्थगित झालेली आहे. परंतु तुम्ही ई-केवायसी करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करा. लाडकी बहीण योजनेचा उद्देशच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आहे आणि तांत्रिक अडचणींना थोडा अडथळा आणला असला तरी सरकारकडून या समस्येवर तोडगा नक्कीच निघेल, अशी आशा आहे. तुम्ही सुद्धा ई-केवायसी
नियमित तपासा सरकारी पोर्टलवर अपडेट लक्षात ठेवा आणि इतर महिलांना ही माहिती शेअर करा. ही माहिती खूप महत्वाची आहे. भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आशा करतो की सगळ्यांना तुमचे जोपर्यंत हा व्हिडिओ बघत असाल तुम्हाला लवकरात लवकर 24 तासाच्या आतमध्ये तुमच्या खात्यावर पैसे जमा होत. जय हिंद, जय महाराष्ट्र.